जय शिवराय मित्रांनो खरीप हंगाम 2024 मधील थकीत असलेल्या परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा मंजुरीच्या संदर्भातील एक महत्त्वाचं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, परभणी जिल्ह्यामध्ये 2024 मध्ये खरीप हंगामाचा पीक विमा वितरित केला जात असताना परभणी जिल्ह्यातील 63 पीक कापणी प्रयोगावरती पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप घेण्यात आलेला होता, ज्याच्यामुळे परभणी जिल्ह्यातील 2 तालुक्यातील 5 महसूल मंडळातील शेतकऱ्यांचा पीक विमा हा प्रतीक्षित होता। मित्रांनो, याच्यासाठी आपण जर पाहिलं तर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीकडे आक्षेप घेण्यात आलेले होते। ते आक्षेप फेटाळल्यानंतर राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीकडे आक्षेप घेण्यात आलेले होते आणि याच्यासाठी आपण पाहिलं होतं की एक याच्या संदर्भातील आढावा बैठक लावण्यात आलेली होती आणि याच्याच माध्यमातून आता राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून पीक विमा कंपनीच्या माध्यमातून करण्यात आलेला अपील फेटाळण्यात आलेले आहे, ज्याच्यामुळे आता परभणी जिल्ह्यातील 2 तालुक्यातील 5 महसूल मंडळातील जवळजवळ 36,726 शेतकऱ्यांना 37,45,75,000 रुपयाचा पीक विमा हा त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाणार आहे। मित्रांनो, याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर सोनपेठ तालुक्यातील आवलगाव, वडगाव, शेळगाव, सोनपेठ आणि जिंतूर तालुक्यातील दुधगाव अशा 2 तालुक्यातील 5 महसूल मंडळाचा याच्यात समावेश आहे आणि या दोन्ही तालुक्यामधील 36,726 शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाणार आहे। याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर शेळगाव महसूल मंडळातील 5,207 शेतकऱ्यांना 10,97,44,000 रुपयाची, तर आवलगाव महसूल मंडळातील 7,440 शेतकऱ्यांना 9,61,900 रुपयाची, वडगाव महसूल मंडळातील 7,924 शेतकऱ्यांना 2,33,00,000 रुपयाची, तर सोनपेठ महसूल मंडळातील 6,449 शेतकऱ्यांना 12,06,06,000 रुपयाची, तर दुधगाव महसूल मंडळातील 9,706 शेतकऱ्यांना 3,08,02,000 रुपयाची नुकसान भरपाई ही त्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती क्रेडिट केली जाणार आहे। तर मित्रांनो, एकंदरीत आता राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीच्या माध्यमातून हे अपील फेटाळण्यात आलेले आहेत। आता पीक विमा कंपनीने पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। आता पीक विमा कंपनी याच्या वरती आणखीन अपील करते किंवा या आलेल्या निर्देशावरती शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप करते पाहण्यासारखं, परंतु याच्यावरती जर कुठल्याही प्रकारे जर पीक विमा कंपनीनं अपील केलं नाही तर हा 36,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 37 कोटी रुपयाचा पीक विमा जमा केला जाणार आहे। धन्यवाद।